मलकापूर येथील आगा शिवनगर परिसरातील श्री लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळेत दरवर्षी पर्यावरण पूरक उपक्रम राबवले जातात। यंदाही विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी जाणीव निर्माण करण्यासाठी शाळा व्यवस्थापने वृक्षारोपण जे आहे आणि सीड बॉल प्रत्यारोपणाचे नियोजन केले होते। त्यानुसार इयत्ता 8वी आणि 9वीतील सुमारे 50 विद्यार्थी शिक्षकांसह त्या डोंगरावरील वन विभागाच्या कार्यालयामागील परिसरात काम करत होते। विद्यार्थी उत्साहाने बीज रोपण करत असताना अचानक मधमाशांचा एक मोठा थवा त्यांच्या दिशेने आला आणि त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला। त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला। स्वतःचा बचाव करण्यासाठी विद्यार्थी डोंगरावरून सैरावैरा धावू लागले। या गडबडीत अनेक विद्यार्थी घसरून पडले तर काहींना मधमाशांनी गंभीर दंश केला। घटनेचे गांभीर्य ओळखून शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले। सर्व जखमी विद्यार्थ्यांना तातडीने वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने प्रथमोपचार आणि आवश्यक ते वैद्यकीय उपचार केले। प्राथमिक उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती समाधानकारक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले, ज्यामुळे पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला। याचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला आहे। डोंगरावर कशा प्रकारे गोंधळ माजलेला आहे आणि विद्यार्थी कशा प्रकारे पळत सैरावैरा पळू लागलेले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। डोंगरावर शालेय विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हा हल्ला झाला। यामध्ये जो आहे गंभीर त्यांना दंश होऊन त्यांच्यासोबत अघटित सुद्धा घडलं असतं, परंतु सुदैवाने असं कोणासोबत सुद्धा घडलं नाही। सर्व विद्यार्थी जे आहेत ते सुखरूप जे आहेत यातून वाचलेले आहेत आणि त्यानंतर पालकांच्या स्वाधीन करण्यात आले, ज्यामुळे पालकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे।